आदर्श शंकर तोरवे, राहणार दत्तवाडी, 128 अब्लिक 5 फाळके गोटा. काय वाटतं तुम्हाला आज पुण्यातली परिस्थिती काय वाटते? नगरसेवक आज शेवटचा प्रचाराचा दिवस संपलेला आहे. कालच संपला प्रचाराचा दिवस शेवटचा. आजपासून सगळीकडं हे उत्साहाचं वातावरण आहे. शिंदे सेनेच्या सगळ्या उमेदवारांमध्ये एकूण 150 उमेदवार काहीतरी माझ्या मते थांबलेले आहेत निवडणुकीमध्ये. ह्यावेळेस शिवसेना जी आहे ती शिवसेना ह्यावेळेस किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहे. उदय सामंतांनी सकाळी पण सांगितलं की महापौर पदासाठी यांची संख्याबळ जास्त लागणार आहे. शिवसेनेचे संख्याबळ यावेळेस जास्त लागेल. काय वाटतं यावेळीचा महापौर शिवसेनेशिवाय होऊ शकतो का? नाही, महापौर शिवसेने असा एक गटाचा महापौर नाही होऊ शकत, पण शिवसेनेचं पाठबळ लागणारच आहे. एकनाथ शिंदेचं पाठबळ लागणार आहे, सगळ्यांचं पाठबळ लागणार आहे. आज उदय सामंतांनी सांगितलेलं आहे की पुण्याचा महापौर हा शिंदे शिवसेनेशिवाय होणार नाही. तर काय वाटतं तुम्हाला सामान्य नागरिक? नक्कीच सामान्य नागरिक म्हणून जसे शिवसेनेची ताकद आपण पहिल्यापासून बघत आलो, शिंदे साहेबांमुळे आज या महाराष्ट्राला लाडकी बहीणसारखे चांगले योजना आपल्याला लाभलेल्या आहेत. त्यांच्यामुळे आज लाडकी बहीण म्हणा, वृद्ध लोक म्हणा आणि भरपूर असे लाडके भाऊ पण खुश होतील ही आम्ही सगळ्यांनी अपेक्षा धरली आहे. तर शिंदे साहेबांच्या शिवसेनेपासून बहुतांश खूप जास्तीमध्ये आपल्याला इथं नगरसेवक येतील अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि नक्कीच येणार. हे सगळ्यांना आता विश्वास बसलेला आहे की शिंदे साहेबांच्या सेनेची ताकद आता पुण्यामध्ये खूप जास्ती वाढलेली आहे. काही असा अंदाज आहे की यावेळी स्पष्ट बहुमत पुण्यात आणि पिंपरी चिंचवडला मिळणार नाही. तर काय वाटतं? स्पष्ट बहुमत शिंदे साहेबांच्या शिवसेनेशिवाय पुण्याचा महापौर मला तर नाही वाटत की पुण्याला लाभेल. सेनेची गरज पडणार ही नक्कीच. जे उदय साहेबांनी जे आपले उद्योगमंत्री आहेत त्यांनी ज्या काही आत्ता प्रस्ताव जे मांडलेले आहेत पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने, त्या खरंच यशस्वीरित्या पार पडू शकतात. कारण का आत्ता ज्यांना प्रतिसाद जो आपल्या शिंदे साहेबांना भेटतोय तो योग्यरित्या भेटतोय. ज्या शिंदे साहेबांनी पण ज्या आपल्या महत्त्वाकांक्षी ज्या हे काढलेल्या आहेत, लाडकी बहीण योजना म्हणा, ज्याला सर्वात जास्त प्रतिसाद आपल्या महाराष्ट्रात भेटलेला आहे ती म्हणजे सर्वात प्रसिद्ध की अशी लाडकी बहीण योजना जी यशस्वीरित्या चालू आहे, ह्याच्या पुढेही चालू राहील अशी अपेक्षा आहे पुण्याबद्दल. आणि पुण्याबद्दल जे आता उदय सामंत साहेबांनी ज्या प्रस्ताव जो मांडलेला आहे तो अतिशय योग्यरित्या आहे. त्यामुळं आम्हाला देखील वाटतं की एकदा पुणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता यावी.